माझे नाव राहुल. मी कालच सुट्टी घेऊन एका महिन्यासाठी घरी आलो होतो. मी आर्मीत नोकरी करत असल्याने आम्हाला 3 महिने सुट्टी मिळत असे. मी सध्या बंगालमधील सिलिगुडी या भागात ड्युटीवर होतो. मी नुकताच आंघोळ करून बाथरूममधून बाहेर आलो होतो. त्याचवेळी आमच्या भाड्याच्या घरात राहणाऱ्या साऊथ इंडियन काकू आईला आवाज देत त्या घरात आल्या आणि मी टॉवेल गुंडाळून त्यांच्या समोरच उभा होतो. तेव्हाच आमची दोघांची नजरानजर झाली. मी त्यांना म्हणालो, कोण हवंय? तुम्ही कुठून आलात? तेव्हा त्या काकू मला म्हणाल्या, आधी तुम्ही सांगा, तुम्ही कोण आहात? काय करत आहात इथे? मग मी त्या काकूंना म्हणालो, हे तर माझंच घर आहे, पण तुम्ही कोण आहात मला असं विचारणार. आणि त्या क्षणी आई बाहेरून घरात आली. मग आईने आम्हा दोघांची ओळख करून दिली. अरे रे, एकमेकांशी हळू बोला, ओरडू नका. तेव्हा आई मला म्हणाली, राहुल, हे आपले नवे भाडेकरू आहेत. यांचे नाव सुमित्रा आहे. मग आई त्या काकूंना सांगू लागली, सुमित्रा, हा माझा छोटा लाडका मुलगा राहुल आहे. हा मिलिटरीत नोकरी करतो. मग त्या काकू आईला म्हणाल्या, दीदी, आपण याआधी कधी सांगितलं नाही की आपला मुलगा परगावी नोकरी करतोय. मग आई त्या काकूंना म्हणाली, अगं सुमित्रा, त्याची काही गरजच पडली नव्हती. सांगूनही काय करणार? एक ना एक दिवस तुला आणि त्याला सामोर येऊन पाहायचंच होतं ना. मग मी आईला म्हणालो, अगं आई, त्या काकू तुला आवाज देत होत्या. त्यांना काही काम होतं तुझ्याशी. मग आई त्या काकूंना म्हणाली, अरे सुमित्रा, काही काम होतं का माझ्याशी? मला आवाज का देत होता? अरे दीदी, बोलता बोलता विसरूनच गेली. मी तुमच्यासाठी इडली आणि सांबार बनवलं होतं. ते घ्यायला तुम्हाला आवाज देत होते. पण काही हरकत नाही. आता तर राहुलही सुट्टीवर आलाय. त्यालाच तयार होऊन घरी पाठवा. तुम्हा दोघांचा ब्रेकफास्ट आज पॅक करून मला दे. एवढं सांगून त्या काकू आमच्या घरून निघाल्या. मग मी आईला म्हणालो, आई, किती दिवस झाले यांना आपल्या घरी येऊन? तेव्हा आई म्हणाली, आत्ताच 3 महिने झाले. एकट्याच राहतात. त्यांचा मुलगाही परगावी नोकरीला आहे. तो आपल्या बायकोसोबत त्या ठिकाणी राहतो. आणि या काकू इथे एकट्याच राहतात. 15-20 मिनिटांनंतर मी तयार होऊन हातात प्लेट घेतली आणि सुमित्रा काकूंच्या घराजवळ पोचलो. तेव्हा काकू कपडे धुत होत्या, पण त्या गाऊनमध्ये होत्या. मी लांबूनच त्यांना हाक मारली. जेव्हा जेव्हा काकू कपडे धुण्यासाठी खाली वाकत होत्या, तेव्हा अचानक माझं लक्ष त्यांच्या त्या ठिकाणी गेलं. ते इतके सुंदर व नाजूक होतं. त्यांना पाहून त्या क्षणी माझ्या हातातली प्लेट खाली पडली. त्याच वेळी काकू वर आल्या आणि जेव्हा त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं, तेव्हा त्या मला म्हणाल्या, अरे राहुल, ये ना घरात, बाहेर का उभा आहेस? काकूंच्या सांगण्यावरून मी त्यांच्या घरात गेलो. त्यांनी गरमागरम इडल्या काढून कॅसरोलमध्ये ठेवल्या होत्या. काकू जेव्हा जेव्हा इडल्या खाली वाकून प्लेटमध्ये टाकत होत्या, तेव्हा त्यांचं ते मला इतकं स्पष्ट दिसत होतं की ते मी शब्दातही सांगू शकत नव्हतो. काकूचं काम झाल्यावर त्यांनी इडल्यांनी भरलेली प्लेट मला दिली आणि म्हणाल्या, राहुल, पोटभर नाश्ता कर. आज असं समज की तुझ्यासाठीच या इडल्या मी बनवल्या आहेत. मग त्या इडल्या घेऊन मी घरी आलो. पण काही तासांपूर्वी काकूंबद्दल मला काही इंटरेस्ट नव्हता. पण त्यांच्या घरी पाहिलेल्या त्या दृश्याने मला त्यांच्याकडे अधिक आकर्षित करू लागलं. कारण हा प्रसंग माझ्या आयुष्यात याआधी कधी मी घडलाच नव्हता. म्हणून वारंवार त्यांना पाहण्याची आतुरता वाटली. मग मी आणि आई मिळून काकूंच्या हातच्या इडल्या खाल्ल्या. इडल्या फार चविष्ट होत्या. म्हणून मी आईला म्हणालो, आणखीन जर इडल्या राहिल्या असत्या तर जेवणच झालं असतं. मग आई म्हणाली, अरे राहुल, जा मग त्या काकूंच्या घरी. त्यांनी जास्तीच बनवल्या असतील, कारण ते भातच खातात आणि ती काकू घरात एकटी असल्यामुळे स्वयंपाकही करणार नाही. तिने तिच्यासाठी ठेवल्या असतील, घेऊन ये. मग मी ती प्लेट घेऊन काकूंच्या घराजवळ आलो. घरात कोणीही दिसत नव्हतं. दार उघडं होतं. मी हळूच दाराजवळचा पडदा बाजूला केला आणि घरात शिरलो. काही वेळातच काकू अशा अवस्थेत बाथरूममधून बाहेर आल्या
की ते मी शब्दातही सांगू शकत नाही. त्यांना पाहून माझ्या हातातली प्लेट तिथेच पडली आणि मी वेळ वाया न घालवता लगेच बाहेर आलो. 2-3 वेळा माझं डोकं हातात घट्ट दाबून मी पाहिलेल्या दृश्याला पुन्हा आठवू लागलो. 10-15 मिनिटं बाहेर उभे राहिल्यानंतर काकूंचाच आवाज आला, "अरे राहुल, घरात ये, माझं काम झालंय." मी भीतीने हळूहळू घरात शिरलो आणि म्हणालो, "सॉरी काकू, माझी चूक झाली. मला माहीत नव्हतं की तुम्ही बाथरूममध्ये तयार होत आहात. दार उघडं होतं म्हणून आवाज न देता आत आलो." तेव्हा काकू म्हणाल्या, "मलाही काय माहीत होतं की तू आत उभा असशील, नाहीतर बाथरूममधूनच बाहेर निघाले असते." राहुल, कधीकधी आयुष्यात चढ उतार येतात, ज्याचा सामना प्रत्येकाला करावा लागतो. एवढं टेन्शन घेऊ नकोस. जे पाहिलंस ते स्वप्न समजून विसरून जा. काकू फार मनमोकळेपणाने बोलत होत्या. त्यांचा स्वभाव फार छान होता. त्यांनी आता गलाचा गाऊन घातला होता. त्यात त्या फार सुंदर दिसत होत्या. मग काकूंच्या आवाजाकडे लक्ष देऊन मी म्हणालो, "काही काम होतं का? तुम्ही पुन्हा आलात?" तेव्हा मी म्हणालो, "काकू, तुमच्या हातच्या इडल्या खूप स्वादिष्ट होत्या. बऱ्याच दिवसांनी असा नाश्ता मिळाला. जर तुमच्याकडे आणखीन इडल्या असतील तर मला खायला मिळेल का?" त्यावर काकू म्हणाल्या, "का नाही? मीही अजून खाल्लेलं नाही आणि जेवणातही तेच खाईन, म्हणून आज जास्तच बनवले होते. आपण दोघं इथे बसून एकत्र खाऊयात, मग घरी नेण्याची गरजच नाही." तेव्हा मी आणि काकू इडल्यासोबत खाण्यासाठी बसलो. इडल्या खाताना अचानक माझं लक्ष काकूंच्या गाऊनकडे गेले. त्यातील आतले लाल रंगाचे कपडे मला स्पष्ट दिसत होते. ते पाहून खात असलेली इडली माझ्या गळ्यात अडकत होती, कारण वारंवार माझं लक्ष त्याच ठिकाणी जात होतं आणि त्यांना टच करण्याची इच्छा मनात जागृत होत होती. काकूंचं लक्ष त्यांच्या खाण्याकडेच होतं. मी मनभरून इडल्या खाल्ल्या आणि तृप्त झालो. मग मी घरी येऊन आईला सगळं सांगितलं आणि वारंवार माझ्या डोळ्यासमोर काकूंच्या घरचं दृश्य फिरू लागलं. काकू आज सुंदर दिसत होत्या, पण एकट्या राहून त्या स्वतःशी कशा समाधानी राहू शकतात याचाच विचार मी करत होतो. हळूहळू इडलीचा प्रभाव माझ्या डोळ्यापर्यंत आला होता, कारण इडली खाल्ल्यानंतर मला खूप झोप येऊ लागली होती. म्हणून मी बेडवर लोळत टी व्ही पाहू लागलो. जेवणाची माझी अजिबात इच्छा नव्हती. बरोबर 2:30 माझे डोळे उघडले. आईही झोपली होती. मी तोंडाला पाणी मारलं आणि थोडा वेळ बाहेर येऊन ओट्यावर बसलो. माझं लक्ष काकूंच्या घराकडे होतं. त्यांचं दारही उघडं होतं, पण आत जाण्याची भीती वाटत होती. मग दुसऱ्या मनात विचार आला, इथे बसण्यापेक्षा काकूंच्या घरी जाऊन त्यांच्याशी गप्पा मारल्या तर मन हलकं होईल. या उद्देशाने मी हळूहळू सुमित्रा काकूंच्या दाराजवळ जाऊन उभा राहिलो. मी हलक्या हाताने पडदा बाजूला केला आणि समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच हादरली. काकू खुर्चीवर बसून हातात मोबाईल घेऊन असं काही करत होत्या की जे मी शब्दातही सांगता येणार नव्हतं. त्यांच्याकडे पाहून त्यांची अस्वस्थता मी समजू शकत होतो. एवढ्या जवानीत ती बाई घरी एकटी, नवऱ्याची साथ नाही, सुखदुःखात आणि आयुष्यात आनंदाच्या क्षणी ती उदासीन होऊन स्वतःलाच अशा कृत्यासाठी भाग पाडत होती. मी हळूहळू पावलं मागे घ्यायला लागलो. तेवढ्यात माझा पाय त्या पायरीवरून घसरला. त्यामुळे मोठा आवाज झाला. काकू लगेच वर आल्या आणि मला पाहून म्हणाल्या, "राहुल, जरा थांब. हे काय करत होतास?" तेव्हा मी म्हणालो, "काकू, मी तुमच्या घरी येत होतो, पण शिडी चढताना अचानक माझा पाय घसरला." तेव्हा काकूने हात देऊन मला उठवलं. त्यांच्या हाताचा स्पर्श होताच माझ्या अंगाला काटे आले. अंग थरथरू लागलं. मग काकूंनी मला घरात बोलावून खुर्ची दिली. तेव्हा मी विचारलं, "काकू, तुम्ही घरात एकट्या राहून बोर होत नाही का?"
तेव्हा त्या म्हणाल्या, बोर तर खूप होते राहुल, पण मला एकटेपणाची सवय झाली. मग मी पुन्हा विचारलं, काकू, काकांना असं काय झालं होतं की ते लवकर गेले? तेव्हा काकू म्हणाल्या, तुझ्या काकांना दम्याचा आजार होता. कित्येक वर्ष चांगल्या डॉक्टरांकडे उपचार केले, पण डाव्या बाजूची हृदयाची नस दाबल्यामुळे एक दिवस त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते वारले. माझा मुलगा आकाश पुण्यात चांगल्या कंपनीत नोकरी करतो, पण तिथे माझं मन लागत नाही, म्हणून मी इथे एकटी राहते. तेव्हा मी म्हणालो, तुमचा एकटेपणा दूर करण्यासाठी मी आलो. मला माहीत नव्हतं की तुम्ही एकटेपणात बोर होता. तुमच्याशी काही बोललो तर मलाही बरं वाटेल आणि तुमचाही एकटेपणा दूर होईल. पण काकू, माझ्या मनात एक प्रश्न होता. जेव्हा मी इथे आलो आणि तुम्हाला पाहिलं, तेव्हा तुम्ही खुर्चीवर बसून मोबाईलकडे पाहत आणि स्वतःला त्या गोष्टी महसूस करून घेत होता. अशा गोष्टी करण्याची तुम्हाला गरज का वाटते? तेव्हा काकू म्हणाल्या, राहुल, आता तू अविवाहित आहेस. तुझं लग्न जेव्हा होईल ना, आणि जेव्हा तुझी बायको तुझ्याकडे नसून तुझ्या आईकडे असेल, तेव्हा तिला जो एकटेपणा जाणवेल तसाच एकटेपणा मलाही जाणवतो. जेव्हापासून तुमचे काका मला सोडून गेले, तेव्हापासून मला प्रेम करणारा कोणीच मिळाला नाही. माझ्या सुंदरतेमुळे प्रत्येकजण मला वेगळ्या नजरेने पाहतो, पण मी माझं मन नियंत्रण करून कामात मग्न राहते. काकू माझ्याशी बोलताना थोड्या बाजूला सरकल्या. त्याचवेळी माझं लक्ष काकूंच्या आतील कपड्यांकडे गेलं. त्यांना पाहून लगेच काकूंना मिठी मारावी अशी इच्छा मनात जागृत झाली, पण यावेळी ते शक्य होताना दिसत नव्हतं. जेव्हा काकू माझ्याकडे पाहू लागल्या, तेव्हा त्यांना समजलं की माझं लक्ष त्यांच्या कोणत्या ठिकाणी आहे. मग काकू उठून दाराच्या बाहेर डोकावून पाहू लागल्या. हळूच दार लावून कडी बंद केली. बाजूला पडलेली खुर्ची आणून माझ्या शेजारी बसल्या आणि एकटक माझ्याकडे पाहू लागल्या. तेव्हा मला भीती वाटत होती की ती माझ्यासोबत असं काय करणार आहे याची कल्पनाच नव्हती. हळूहळू काकूंनी आपले दोन्ही हात माझ्या हातावर ठेवले आणि म्हणाल्या, जेव्हा तू दुपारी माझ्या दाराच्या पडद्याआडून आत पाहत होतास, तेव्हा मी तुला समोरच्या खिडकीतून पाहिलं होतं. राहुल, जेव्हा मी पहिल्यांदा तुला तुमच्या घरात अंघोळीनंतर पाहिलं होतं ना, तेव्हापासून मी तुला माझा दिल देऊन बसले होते, पण फक्त योग्य वेळेची वाट पाहत होते की माझाही वेळ येईल आणि मी तुझ्यापुढे प्रेमाची कबुली देईन. राहुल, जर तू मला प्रेमाने आनंद दिलास ना, तर आयुष्यभर मी तुझं उपकार मानेन, कारण बरीच वर्ष मी माझ्या पतीचं प्रेम मिळवण्यासाठी तरसले आहे. असं वाटतं की आयुष्यात माझ्यावर प्रेम करणार कोणीतरी हवाच. तुझ्या डोळ्यातलं प्रेम मी पाहिलं आहे. राहुल, यावेळी मला नाराज करू नको. त्या क्षणी काकूने मला मिठी मारली. मग मी म्हणालो, काकू, या हालतीत जर आपल्याला कोणी पाहिलं तर खूप वाद होईल, म्हणून तुम्ही यावेळी माझ्यापासून अंतर बनवून ठेवा. तेव्हा काकू म्हणाल्या, या दुपारी सगळेजण आपापल्या घरात झोपलेले असतात. राहुल, फक्त आपण दोघंच या खोलीत एकटे आहोत, आपल्याशिवाय कोणी नाही. मग मी हळूहळू काकूंना साथ देऊ लागलो. आता आम्ही समोरासमोर होतो आणि डोळे फक्त एकमेकांत गुंतले होते. आमच्या दोघांचे स्पर्श करणारे गरम श्वास आम्हाला ऊर्जा आणि निराळे तरंग निर्माण करू लागले. मग काकूंनी वेळ वाया न घालवता सुमारे 20 मिनिटे ओठांचा रस चाखला. त्यांना हा आनंद एवढा मजेशीर वाटला की याआधी कोणासोबतही असा आनंद त्यांना मिळाला नव्हता, जेवढा आनंद त्यांनी माझ्या सहवासात काढला. हळूहळू आम्ही एकमेकांच्या मिठीत असे सामावलो की भरभरून प्रेम करूनही थकवा जाणवत नव्हता. मग काकूने मला बेडवर आणून बसवलं आणि हळूहळू आम्ही दोघांनी आमचे बाजूला ठेवून भरभरून प्रेम केलं. त्यानंतर माझं व काकूंचं नित्यनियम झालं. दुपारच्या वेळी जेव्हा आई झोपायची, तेव्हा मी काकूंच्या घरी येऊन तिच्यासोबत भरभरून प्रेम करायचो. आणि जेव्हा रात्री काकूंची आठवण यायची, तेव्हा आईला सांगून मित्रांसोबत बाहेर जात असल्याचं सांगून रात्रभर काकूंच्या घरी थांबून प्रेम करायचो.
काकूंनाही माझा सहवास आवडू लागला होता. त्यांना माझ्याशिवाय अजिबात चालत नव्हतं. जेव्हा पण आमचं प्रेम झाल्यानंतर काकू नेहमी म्हणायच्या, राहुल, दूध किंवा काही खायची इच्छा असेल तर सांग, नाहीतर तुझ्यासाठी वेगळं काही बनवेन. अशी ताकद व ऊर्जा शेवटपर्यंत ठेव, म्हणजे लग्न झाल्यावर तुला तुझ्या बायकोला जो आनंद तुझ्याकडून मिळेल त्याने ती समाधानी व सुखी राहील. तिचं नशीब माझ्यासारखं नसावं. अशा प्रकारे जोपर्यंत माझी सुट्टी संपली नाही तोपर्यंत आमच्या भाड्याच्या घरात राहणाऱ्या साऊथ इंडियन काकूंना मी मनापासून आनंदित व तृप्त करून ठेवलं होतं. संपायला आता केवळ 4 दिवस उरले होते. गेल्या 15 दिवसापासून राहुल दररोज सुमित्रा काकूंच्या घरी जात असे. त्यांना भेटणं, त्यांच्याशी बोलणं आणि त्यांच्या एकटेपणाला साथ देणं हा त्याचा रोजचा भाग बनला होता. पण एखाद्या चुकीच्या प्रवासातील प्रवाशाप्रमाणे त्याला हे हळूहळू जाणवले की तो ज्या मार्गाने चाललाय तो दलदलीच्या दिशेने आहे. एका दुपारी सुमित्रा काकूंच्या घरून परतल्यावर राहुल बराच वेळ खिडकीपाशी उभा होता. राहुलच्या मनात विचारांचे काहीसे वादळ सुरू झाले होते. आईने हाक मारली, राहुल, जेवायला ये. रोज कुठे जातोस इतक्या वेळाबाहेर? राहुलने काहीच उत्तर दिलं नाही. तो जेवणाच्या टेबलावर शांत बसला. त्याच्या डोळ्यात खिन्नता होती. आईनं बघितलं. आईला राहुलची चिंता लागली. आई म्हणाली, राहुल, तू गेले काही दिवस आपल्यात नाहीस. बोलतोस कमी, अस्वस्थ असतोस. काही झाले आहे का सांग? राहुलने शून्यात बघत म्हणाला, आई, मी एक मोठी चूक केली आहे. आई थोडा वेळ शांत राहिली. मग तिनं राहुलला जवळ घेऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. ती म्हणाली, मुला, मी तुझी आई आहे. तू काहीही केलं तरी ते मला कळतेच. सुमित्राकडे तुझं जाणं, घरात बंद दारामागे तू तिच्याशी घालवलेला वेळ, मला सगळं माहीत आहे. तू लहान नाही, पण मी माफक करीत बसणार की तू स्वतःच या गोष्टीचा विचार करशील. तुझ्या डोळ्यातला पश्चाताप बघून मी आज तुला विचारते की आता काय करणार? राहुल हादरला. आईला सर्व काही माहीत होतं. तो खाली मान घालून म्हणाला, आई, काकू एकट्या होत्या. मी दया म्हणून समजून घेण्याच्या नादात कुठेतरी अडकलो. पण आता माझ्या मनात अपराधीपणा आहे. त्या काकूच्या वयाची बहीण मला वाटू शकते. मी सैनिक आहे. माझी शिस्त, संस्कार सगळे मला कडक शब्दात विचारत आहेत की मी हे सर्व कसे होऊ दिले. आई हळू म्हणाली, बाळा, प्रत्येक माणसाच्या मनात कधी ना कधी अंधाराचा एक झोत येतो. त्याला वेळीच ओळखणे हे खरं शहाणपण. सुमित्रा एकटी आहे. तिच्याशी सहानुभूतीने वागणे चुकीचे नव्हते, पण त्या सहानुभूतीला शारीरिक संबंधाची गरज नव्हती. तिला प्रेमाची भूक होती हे खरं, पण भूक म्हणून नाती जोडता येत नाहीत. तयार झालेली माणसं थेट प्रेमाची मागणी करू शकतात, पण प्रत्युत्तर देणारे खड्ड्यात कोसळू शकतात. तू या प्रकरणातून बाहेर ये. तू अजून तरुण आहेस. तुझं आयुष्य पुढं आहे. या चुकीमुळे स्वतःला शिक्षा देऊ नकोस, पण सुधारण्याची संधी मात्र नक्की घे. राहुलच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. आईने त्याला छातीशी धरले. मग आई म्हणाली, आता सुमित्राकडे एकदा जाऊन सगळं स्पष्ट बोलून ये. तिलाही हे नातं टिकवण्याचा भ्रम नसेल. तिला समजावून सांग की हे बरोबर नाही आणि तिला एकटेपणावर मात करण्यासाठी मदत करायची असेल तर मी तिच्या सोबत आहे. राहुलने संध्याकाळी सुमित्राकडे जाण्याचे ठरवले. ती शांतपणे खिडकीपाशी उभी होती. राहुलचा चेहरा पाहून तिला सर्व काही जाणवलं. राहुल हात जोडून म्हणाला, काकू, आपण जे काही दिवसात केलं ते बरोबर नव्हतं. मी तुमच्या एकटेपणाचा फायदा घेतला. तुम्हीही प्रेमाच्या भुकेने निर्णय घेतला. पण आता पुढे हा गैरसमज संपवायचा आहे. वेळ आली आहे. तुम्ही माझ्या आईसारख्या वयाच्या आहात. आपण प्रेम बहीण भावाचे, आई लेकराचे ठेवूया. तुम्ही एकटी आहात हे खरं,
पण याचा अर्थ असा नाही की आपण समाजाची, नैतिकतेची, आपल्या कुटुंबाची मूल्ये विसरून जावी. सुमित्रा काकू स्तब्ध राहिल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या हळू म्हणाल्या, राहुल, तू बरोबर बोलतोस. माझे वय मला हेच सांगत हवे होते. पण एकटेपणा एखाद्याची बुद्धी घेऊन जातो. मी स्वतःलाच फसवत होते. तू मला वेळीच जागं केलं. क्षमा कर मला. राहुलनं नम्रपणे मान टाकली. तो म्हणाला, काकू, तुम्हाला क्षमा हवी असेल तर मला पण तुमच्याकडून क्षमा हवी. आता आपण नव्याने सुरुवात करूया. तेव्हापासून राहुल आणि सुमित्रा यांच्या नात्यात आदर, मर्यादा आणि स्नेह येऊन बसला. राहुल सुट्टी संपल्यावर परत ड्युटीवर रवाना झाला. जाताना त्याने आईचे चरण स्पर्श केले आणि म्हणाला, आई, तुझ्या मार्गदर्शनामुळेच वेळीच मला गड्ड्यात पडण्यापासून वाचवलं. आई म्हणाली, मुला, आयुष्यात निर्णय चुकणं साहजिक आहे, पण चुकीच्या मार्गावर पाय टाकल्यावर वेळीच परत यायची ताकद ठेवणं हीच खरी मोठी गोष्ट आहे. जा, आता तुझ्या कर्तव्याला सामोरं जा. आणि हो, सुमित्रासाठी प्रार्थना कर. तिला खरोखर एकटेपणातून बाहेर यायचं असेल तर तिने समाजाला सहभागी व्हायला शिकले पाहिजे. राहुल ड्युटीवर गेला. त्या घटनेची शिकवण त्याने आयुष्यभर पाळली. तो जेव्हा निवृत्त झाला तेव्हाही तो म्हणायचा, कोणताही एकटेपणा हा शारीरिक संबंधांनी भरून निघत नाही, तर सहानुभूती, आदर आणि मर्यादेने भरून निघतो. राहुलने त्या दुपारी आईकडे सर्व काही मोकळेपणाने सांगितल्यानंतर त्याचं मनाचा हलका झाला. पण पूर्णपणे शांती मिळाली नव्हती. त्याला समजले होते की केवळ पश्चाताप पुरेसा नाही, तर मानसिक प्रायश्चित्त जरुरी आहे. आईच्या सांगण्यावरून त्याने सुमित्रा काकूशी पुन्हा एकदा गंभीरपणे आणि शांतपणे बोलण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी सकाळी राहुल जाणीवपूर्वक सुमित्रा काकूंच्या घराच्या बाहेर उभा राहिला. त्याने हाक मारली, काकू, मी आहे राहुल. बोलू शकाल का थोडा वेळ? सुमित्रा काकूंनी दार उघडले. त्यांच्या चेहऱ्यावर पूर्वीचा तो उत्साह नव्हता. प्रत्यक्षात त्याही गेल्या काही दिवसात खूप विचार करून आल्या होत्या. त्या म्हणाल्या, ये राहुल, मला वाटले तू पुन्हा येणार नाहीस. राहुल घरात गेला, पण यावेळी त्याने खुर्चीच्या एका टोकाला दूर बसून घेतलं. त्याने हात जोडले आणि म्हणाला, काकू, मी काल आईशी सर्व बोललो. मला जे करायचे होते ते मी केलं, पण ते चुकीच्या पद्धतीनं केलं. आपण एकमेकांच्या एकटेपणाचा गैरफायदा घेतला. पण आता मी साफ मनाने सांगतो की हे आता पुढे चालू ठेवणे म्हणजे आपल्या दोघांच्याही आयुष्याची होळी करण्यासारखं आहे. काकू काही बोलल्या नाही, डोळे पुसत राहिल्या. राहुल पुढे म्हणाला, मी सेनापतीचा मुलगा नसलो तरी एक सैनिक आहे. सैनिकाची पहिली शपथ असते धर्म, राष्ट्र, कुटुंब. मी माझ्या कुटुंबाच्या नात्यात पूर्वकता आणली. मी तुमच्याशी माझ्या आईप्रमाणे वागले पाहिजे होते. तुमच्या एकटेपणाला साथ देण्यासाठी शारीरिक संबंध हा पर्याय नव्हता. सुमित्रा काकू यावेळी हळू स्वरात म्हणाल्या, राहुल, मीही विचार केला. तुझे शब्द माझ्या जिव्हारी लागले आहे. तू जाताना माझ्यातली आई जागी झाली. मला वाटायला लागलं की माझा मुलगा आकाश जर असा एखाद्या एकट्या बाईचा फायदा घेत असेल तर माझ्या छातीवर दगड ठेवावा. मी चुकले. आता मी या चुकीची सांगड घालू नको. राहुल उठून उभा राहिला. त्याने जोरदार आवाजात स्पष्ट शब्दात सांगितले, काकू, मी आता तुम्हाला एक स्पष्ट पर्याय देतो. पहिला पर्याय, आपण हे प्रकरण कायमचे विसरून जाऊ. दुसरा पर्याय, आपण यातून काहीतरी चांगले निर्माण करू. मी तुमच्यासाठी समुपदेशकाची मदत घेईन. शहरातील वन टॉप सेंटर आहे. तिथे महिलांसाठी मोफत समुपदेशन मिळते. तुम्ही खूप एकटे आहात याचा अर्थ तुम्ही वाईट आहात असे नव्हे. तुम्हाला मनोबल वाढवण्याची गरज आहे. मी इथे फक्त या महिन्यासाठी आहे, पण मी परत फोनवरून तुम्हाला मदत करेन. सुमित्रा काकू चकित झाल्या. इतक्या तारतम्याने राहुल बोलेल अशी त्यांना अपेक्षाच नव्हती.
त्या म्हणाल्या, तू तर खूप बदललास राहुल. राहुल हसला. मी बदललो नाही काकू. मी फक्त माझ्यातल्या खऱ्या राहुलला वेळीच ओळखले. मला आईने वाचवले. आता तुम्हाला कोण वाचवेल? कोणीतरी ना. ती व्यक्ती मी नक्कीच असेल, पण एक मुलगा म्हणून, प्रेमी किंवा स्थूल इच्छेचा भागीदार म्हणून नव्हे. 3 महिन्यांनी राहुलकडून सगळी व्यवस्था करून गेल्यानंतर सुमित्रा काकू नियमितपणे समुपदेशनासाठी जाऊ लागल्या. त्यांनी राहुलच्या आईशी मैत्री केली. आता दोघी शेजारीण म्हणून नाही तर बहिणीसारख्या राहू लागल्या. त्यांनी एकत्र स्वयंपाक करण्याचा उपक्रम सुरू केला. शेजारच्या स्कूलमध्ये लहान मुलांना शेजारची आजी म्हणून कथा सांगायला जाऊ लागल्या. राहुलच्या सुट्टीच्या 3ऱ्या महिन्याच्या अखेरीस त्याला कॉल आला. सुमित्रा काकू होत्या. त्या हसत म्हणाल्या, राहुल, मी आज माझ्या नातवाच्या जन्मदिनाला पुण्याला जाणार आहे. मी यापुढे एकटी राहणार नाही. दीदी म्हणजे तुझी आई माझ्यासोबत येईल. आम्ही दोघी जातोय. मला समुपदेशकाने सांगितले की कुटुंबाशी नाते जोडणे हीच खरी औषध आहे. तुझ्यामुळे मला हा मार्ग दिसला. राहुल म्हणाला, काकू, तुम्ही आता माझ्या आहात. पण एक गोष्ट सांगू, तुमचा तो जुना प्रसंग मी माझ्या मनातून पूर्णपणे हटवला आहे. तो फक्त एक धडा आहे, आयुष्याचा सर्वात मोठा धडा. पुढच्या वर्षी राहुल पुन्हा सुट्टीवर आला. तेव्हा त्याच्यासोबत त्याची नवीन लग्न झालेली पत्नी प्रिया होती. प्रियाला राहुलने सर्व प्रामाणिकपणे सांगितले होते. मी एकदा चूक केली होती, पण त्यातून मी खरा माणूस बनलो. प्रियासुद्धा एक मानसशास्त्राची विद्यार्थी होती. तिने राहुलचा ही प्रामाणिकपणा आणि बदल घडवण्याची ताकद पाहून त्याच्याशी लग्न करायला होकार दिला होता. घरी आल्यावर प्रियाने सुमित्रा काकूंना बघितले आणि म्हणाली, काकू, राहुलने तुमचा उल्लेख नेहमी आदराने केला आहे. तुमच्या संघर्षातून मी खूप काही शिकले. सुमित्रा काकूंचे डोळे पाणवले. त्यांनी प्रियाचा हात घेतला आणि म्हणाल्या, बेटा, हा राहुल खरा सोन्यासारखा आहे. त्याने एकदा अंधारात पाऊल टाकलं होतं, पण तो आता बाहेर आला. त्याने मलाही बाहेर काढले. तुमच्यासारखी सुरक्षित बायको मिळून त्याचे आयुष्य सुखी होईल. त्या रात्री राहुल आपल्या पत्नीला म्हणाला, प्रिया, खऱ्या प्रेमाचा अर्थ मी या काकूंमुळे शिकलो. प्रेम म्हणजे शरीर नव्हे. प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीला तिच्या संकटातून सन्मानाने बाहेर काढण्याची कला. या कलेत मी कसा पारंगत झालो ते मी तुला कधीतरी सांगेन. प्रिया हसली. मला आधीच माहीत आहे राहुल. आईने मला सर्व सांगितले होते. तुझ्या एका चुकीने तुला इतकं मोठं माणूस बनवलं, यासाठी मी देवाचे आभार मानते. राहुल आणि प्रिया यांनी आपल्या नात्यात कधी हा प्रसंग वादाचा मुद्दा म्हणून बनू दिला नाही. उलट राहुलने तरुण सैनिकांसाठी एक छोटंसं मार्गदर्शन पुस्तिका लिहिलं. ट्रस्ट अँड बाउंडरीज इन रिलेशनशिप. या पुस्तिकेची प्रस्तावना त्याने सुमित्रा काकूंच्या नावे लिहिली होती. अर्थात त्यांची ओळख गुप्त ठेवून प्रस्तावनेत फक्त इतकंच लिहिलं होतं, प्रत्येक नात्याला सीमा हव्यात, तशी सोबतही हवी. एकटेपणा हा आजार आहे, पण त्यावरचे औषध म्हणजे फक्त आणि फक्त आदर, शरीर नव्हे. राहुलला सैन्यातून 3 महिन्याची सुट्टी मिळाल्यावर त्याने घरी येण्यापूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्याला आता लग्न करायचे होते. वयाची 30 वर्षे उलटली होती. आई त्याला वारंवार सांगत होती, राहुल, तू जगाच्या कान्याकोपऱ्यात ड्युटी करतोस, पण घरी एकटाच राहतोस. तुला ही माणसं जोडायची सवयच नाही. राहुल हसून म्हणाला, आई, योग्य व्यक्तीशिवाय मी लग्न करणार आहे. मी पाहिलेला त्रास, एकटेपणा, चुकीचे नातं, हे सगळं माझ्या मनावर कोरलं गेलं आहे. मला संस्कारी, शिकलेली आणि माझ्या नोकरीची जाण असणारी पत्नी हवी आहे. आई म्हणाली, तुझ्या चुलत्या आत्याने एक मुलगी सुचवली, प्रिया. ती मुंबईत MBA केलेली आहे. आता पुण्यात NGOत काम करते. तिचे वडील सेवानिवृत्त शिक्षक आहेत. खूप साधी, पण तिच्यात मोठेपणा आहे. राहुल राजी झाला. भेट ठरली. धुळ्याच्या एका छोट्या हॉटेलमध्ये. प्रिया येताना हातात एक पुस्तक होतं. तिने साडी नाही तर सलवार कमीज घातली होती. तिच्या डोळ्यात आत्मविश्वास आणि शांतता होती. भेटीला फक्त 20 मिनिटं झाली असतील. प्रियाने सरळ विचारलं, राहुल, मी थेट विचारते, तुम्ही एकदा खूप मोठी चूक केली होती असं मला कुणीतरी सांगितलंय. तुम्ही त्या चुकीतून शिकलात का? राहुल स्तब्ध झाला, पण त्याने प्रामाणिकपणे सांगितले. डोळ्यात पाणी आणले नाही, पण कबुली दिली. होय प्रिया, मी एका एकटेपणात अडकलेल्या स्त्रीशी, माझ्या संस्काराशी प्रतारणा केली. मी लगेच थांबलो. आईने वेळीच मला वाचवले, पण ती चूक माझ्या अंगावर चट्ट्यासारखी आहे. मला हवी आहे एक पत्नी जी मला या चुकीसाठी नव्हे तर त्या सुधारण्यासाठी ओळखेल.
प्रियाने हातातला कॉफीचा कप खाली ठेवला आणि म्हणाली, बरं, मला तुमची प्रामाणिकपणा हवा होता. तुम्ही तो दिलात. आता मी कबूल करते की मलाही भूतकाळात एक नातं होतं जे बरोबर नव्हतं, पण मी त्यातून बाहेर पडले. चला नव्या सुरुवातीला होकार देऊया. 3 महिन्यांनी त्यांचं लग्न झालं. नोकरीच्या ठिकाणी राहुलची पोस्टिंग होती सिलिगुडी इथे. प्रियाने तिची NGO बदली तिकडेच करून घेतली. लग्नानंतर राहुल आणि प्रिया सिलिगुडीत एका छोट्याशा भाड्याच्या घरात राहू लागले. परिसर हिरवागार, शांत होता. प्रिया सकाळी लवकर उठून चहा बनवत असे. राहुल शेजारी बसून वर्तमानपत्र वाचत असे. त्यांना ठरवले होते घरात 4 भिंतीच्या बाहेरचे नाते मैत्रीचे, आतले आदराचे. एक दिवस प्रिया म्हणाली, राहुल, मी या भागात महिलांसाठी एक छोटा ग्रुप करणार आहे. ज्यांना एकटेपणा जाणवतो, ज्यांचे पती ड्युटीवर असतात, त्यांच्यासाठी. राहुलने आश्चर्यानं विचारलं, अरे पण हे काम खूप मोठे आहे. तुला वेळ मिळेल? प्रिया म्हणाली, तुझ्यापासून मी प्रेरणा घेतली. तू जेव्हा सुमित्रा काकूंना मदत केली, समुपदेशन दिलंस, तेव्हा मला वाटलं हीच खरी सेवा आहे. मी तिथे काम करू इच्छिते, पण तुझ्या सोबतीने. राहुलने तिचा हात धरला. प्रिया, मी तुझ्या सोबत आहे. त्यांनी साहिली नावाचा एक छोटा ग्रुप केला. आठवड्यातून 2दा प्रिया शेजारच्या बायका, आया, एकट्या राहणाऱ्या वृद्ध महिला यांना एकत्र करत असे. राहुल त्यांच्यासाठी प्रशिक्षणे, शिबिरं आयोजित करत असे. आत्मरक्षण, प्रथमोपचार, डिजिटल साक्षरता. एका महिन्यानंतर राहुलची आई सिलिगुडला आली. तिच्यासोबत सुमित्रा काकू होत्या. राहुल पाहून थोडा अस्वस्थ झाला, पण प्रियाने त्याचा हात हलकासा दाबला आणि डोळ्याने सांगितले, भीती नको, आता आपण बदललो आहोत. सुमित्रा काकू आता पूर्णपणे बदलल्या होत्या. त्यांनी समुपदेशन घेतले होते, नातवाकडे जाण्यास सुरुवात केली होती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना साहिली ग्रुपमध्ये सामील व्हायचे ठरवले होते. प्रिया काकूंना म्हणाली, काकू, तुमचा स्वभाव अतुलनीय आहे. तुम्ही आजीच्या वयाच्या, पण लढणारे आहात. तुम्ही आमच्या ग्रुपच्या सर्वात ज्येष्ठ मेंबर व्हा. सुमित्रा काकू असल्या डोळ्यात पाणी होते, पण चेहऱ्यावर थोरवी होती. त्या म्हणाल्या, प्रिया, तुझ्यासारखी सून मला नाही मिळाली, पण तू माझ्या मनाची मुलगी बनून राहा. राहुलने मला वाचवले, तू मला सन्मान दिलास. त्या दिवशी राहुल, प्रिया, आई आणि सुमित्रा काकू यांनी एकत्र जेवण केलं. राहुलच्या आईनं सांगितलं, संस्कार हेच खरे धन. राहुलने एकदा चूक केली, पण त्याने तिची कधीही पुनरावृत्ती केली नाही. एवढंच पुरेसं नाही का खऱ्या प्रेमासाठी? 2 वर्षांनी प्रिया गरोदर राहिली. तिचे नवी जबाबदारी होती, पण तिने साहिली सोडला नाही. राहुल ड्युटीवर असताना ती 10 स्त्रियांच्या ग्रुपचं नियोजन करत असे. तिने एकदा म्हटलं होतं, मी या जगातील कोणत्याही स्त्रीला असं भाग पाडू देणार नाही की तिने एकटेपणा किंवा देहाची गरज या नावाखाली चुकीचे नाते स्वीकारावे. राहुलने तिला वचन दिलं, प्रिया, मी सैनिक आहे. मी देशासाठी शपथ घेतली आहे, पण आज मी तुझ्यासाठी शपथ घेतो. मी नेहमी तुझा आधार राहीन. मी तुझ्यावर विश्वास ठेवून मी कधीही तुझ्या नात्याला लाज आणणार नाही. प्रिया हसली आणि मी शपथ घेते राहुल, मी तुझ्या भूतकाळचा शिक्का तुझ्या भविष्यावर लावू देणार नाही. तू जो माणूस आज आहेस तो मी प्रेम करेन. तुझी चूक तुझी ओळख नाही. राहुल आज 45 वर्षाचा आहे. तो सैन्यातून निवृत्त झाला आहे. प्रिया अजून साहिली चालवते. त्यांना एक मुलगा आहे, अन्वय. अन्वयला वडिलांचा सैनिकीपणा आणि आईची सेवावृत्ती दोन्ही आलंय. तो म्हणतो, बाबा, तुम्ही हिरो आहात, पण माझ्या आईचं काम खरंच हिरोईनवाणी आहे. तिने शेकडो बायांचे मन वाचवलं. राहुल हसून म्हणतो, बेटा, हिरो कोणीही चांगला माणूस असतो, पूर्ण नव्हे. मी चुकलो, पण मी माझी चूक मान्य केली आणि तिची भरपाई करत राहिलो. तुझी आई मला संपूर्ण बनवू शकली, कारण तिने माझी कमतरता नव्हे तर माझी क्षमता पाहिली. अन्वय विचारतो, बाबा, एकटेपणा खरंच इतका वाईट आहे का? राहुलची नजर दूर कुठेतरी जाते. तो म्हणतो, एकटेपणा वाईट नाही, पण त्याला सामोरे जाण्याची वाट चुकली तर घातक ठरू शकते. एकटेपणा बरा करायचा असेल तर शरीर नव्हे, मन जोडायची गरज असते. हे मी उशिरा शिकलो, पण शिकलो एवढं पुरेसं आहे. अन्वय आता 12 वर्षाचा झाला होता. राहुल सैन्यातून निवृत्ती झाल्यानंतर सिलगडीतून गावी परतला होता. आता तो, प्रिया आणि अन्वय हे तिघे गावातल्याच एका छोट्याशा बंगल्यात राहत होते. राहुलची वृद्ध आईही त्यांच्यासोबत होती. अन्वय हुशार, संवेदनशील आणि मदतीला धावून जाणारा मुलगा होता. शाळेत तो नेहमी पहिल्या 10त येत असे, पण त्याच्यातील सर्वात मोठा गुण म्हणजे तो प्रत्येकाच्या भावना ओळखू शकत होता. हा गुण त्याला वारसानं आईकडून मिळाला होता.
एक दिवस अन्वय शाळेतून घरी आला. त्याने आईला विचारले, आई, माझ्या वर्गात नेहा नावाची एक मुलगी आहे. ती नेहमी एकटी बसते. कोणी तिच्याशी बोलत नाही. मी तिला सांगितलं की तू आमच्या ग्रुपमध्ये ये, पण ती म्हणाली मला कोणीच स्वीकारत नाही. माझे आईवडील सतत भांडतात. मला वाटतं मी नसावीच. बाबा, अशा मुलांना कसं सांभाळायचं? राहुल आणि प्रिया यांनी एकमेकांकडे पाहिलं. प्रियाने अन्वयला जवळ घेतलं आणि म्हणाला, बेटा, तू जे केलंस ते खूप छान आहे, पण हे काम एकट्याने करता येत नाही. तू तिला सांग की तिच्या आईला माझ्या साहेली ग्रुपमध्ये आमंत्रित कर. आम्ही स्त्रियांच्या समस्या सोडवतो, मुलांच्या नाही. पण तिच्या आईचा मूड ठीक झाला तर नेहा आपोआप बरी होईल. राहुलने अन्वयच्या पाठीवर हात ठेवला. बेटा, तू माझ्यापेक्षाही चांगला माणूस होशील. मी तुझ्या वयात चुका केल्या, पण तू चुका सुधारतो आहेस. दुसऱ्याच आठवड्यात नेहाची आई सुमन साहेली ग्रुपमध्ये आली. ती 35 वर्षाची अत्यंत कामसू स्त्री होती, पण तिच्या डोळ्यात खोल दुःख होतं. प्रियाने तिला एकटीने बोलावून घेतलं. सुमन फुटून गेली. प्रिया, माझा नवरा मला दारू पिऊन मारतो. मी नेहाला घेऊन सासरे आले. तिथेही त्रासच. काम करते, पगार मिळतो, पण तो हिसकावून घेतो. मी का जगते आहे? एकटेपणा आणि भीती या दोन्हीने मी संपून गेले आहे. प्रियाने तिचा हात धरला. सुमन, तू एकटी नाहीस. मी तुझ्यासोबत आहे. राहुल आहे, अन्वय आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझ्या स्वतःची ताकद आहे. तुला फक्त मार्ग दाखवण्याची गरज आहे. मी पोलिसांशी बोलेन, महिला हेल्पलाईनशी बोलेल, पण एक वचन घे, तू आत्महत्येचा विचारही करणार नाहीस. त्या दिवसापासून सुमन नियमितपणे ग्रुपमध्ये येऊ लागली. प्रियाने तिला कौशल्य विकास वर्गात टाकले. 6 महिन्यात सुमनने शिवणकाम शिकून एक छोटीशी टेलरिंग दुकान सुरू केली. आता ती आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होती. तिने नवऱ्यापासून कायमचा घटस्फोट घेतला. एक दिवस सुमन प्रियाच्या पाया पडली. प्रिया, तुझ्यामुळे मला नवीन जीवन मिळाले. मी आता कोणाच्या दयादानावर नाही. प्रियाने तिला उठवले. तुझ्या मेहनतीमुळे, माझ्यामुळे नव्हे. आता या समाजात असे शेकडो सुमन आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे.